गारपिटीनं सध्या स्थितीमध्ये मोठं नुकसान झालेलं आहे. सध्या स्थितीमध्ये घनसावंगी सभेच्या सध्या स्थितीमध्ये या पाहणी दौऱ्यामध्ये आहेत ते त्यांच्याशी बोलूया. तर दादा सध्या किती नुकसान आहे? परवा खूप मोठ्या प्रमाणावर गारपीट आणि वारं होतं. त्याच्यामुळे घनसावंगी तालुका आणि जालना तालुका याच्यामध्ये पिकाचं प्रचंड मोठं नुकसान झालं आहे. आज सकाळपासून आम्ही 3-4 गावांना भेटी दिल्या. त्यामध्ये जे पाहिलं ते फुलाची शेती, त्याच्यानंतर टरबूज, कांदा, मोसंबी, गहू आणि केळी आणि अजून बरेच पिके याचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. आणि तहसीलदार साहेबांनाही विनंती केली. परवाच मी त्यांना कलेक्टरांनी त्यांना फोन केला होता आणि त्यांना सांगितलं की पंचनामे करा. त्यांनी या 2 दिवसात प्राथमिक सगळी पाहणी केलेली आहे. उद्या त्यांचं एक शिबिर आहे रांजणीला. ते झालं की परवापासून ते सर्वांचे पंचनामे करून देणार आहे. मी आपल्यामार्फत सगळ्या ज्या गावात नुकसान आहे त्या गावातील सर्व शेतकऱ्यांना किंवा प्रमुख पदाधिकाऱ्यांना अशी विनंती करतो की त्यांनी गावात ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्याची एक यादी तयार करू. तहसीलदार साहेब, BDO साहेब आणि कृषी अधिकारी यांच्याकडे द्यावं. सगळ्याचे पंचनामे आपण करू. हद्दीस आपण पाहिलं तर सध्या स्थितीमध्ये नुकसान भरपाई झालेली आहे. कुठेतरी सध्या ते जे पंचनामे चालू असल्याचं हिकमत वडाने यांनी सांगितलं. आपल्याला पाहायला मिळते. अजय गाडे, LS मराठी, जालना.